शौकीन सगळेच असतात. असा एक शौकीन माणूस गेला हॉटेलमध्ये जेवायला. बघूया त्याचा आज काय बेत आहे. आणि हा चटपटीत परफॉर्मन्स घेऊन येत आहेत आमच्या यांच्या टीमचे, म्हणजे स्वप्नीलजींच्या टीमचे आनंद आणि दिगंबर. नको मला पोळी भाजी आणि रस्सा, रोज रोज तेच तेच खाऊ कसा, या जिभेला चव आणूया. कुणी मासा 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 द्याना, कुणी मासा 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 द्याना. रोज रोज तेच तेच खाऊन कंटाळा आलाय, अक्षरशः कंटाळा आलाय. तुम्हाला सांगतो, मला कळायला लागल्यापासून म्हणजे गेल्या 4-5 दिवसातच मला सारखा एकच ध्यास आहे, एकच आस आहे. काही झालं ना तरी आता मासे खायचे. मी आतापर्यंत मासे कधी खाऊनच पाहिले नाहीये तो. त्यामुळे ते चवीला कसे लागतात, काय असतं त्याच्यात, ते मला काही माहितीच नाहीये. हे कसे चटणीसारखे लागतात, लोणच्यासारखे लागतात, साखरंब्यासारखे लागतात, फोडणीच्या पोळीसारखे लागतात. तसे मासे लागतात कसे ते कधी खाल्लेच नाहीयेत ना. पण नाही, आता मी मासे खाऊन बघणार आहे. त्यासाठी या मासेमारी हॉटेलमध्ये मी आलेलो आहे. आता मजा येणार आहे, भरपूर मासे खाणार आहे. मासेमारी कोणी आहे का? खाऊन शिजार ताजा 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 ताजा, चिकना चिकना बांगडा ताजा. खाऊन शिजार ताजा 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 ताजा, चिकना चिकना बांगडा माझा. वा वा वा, छान छान. तो बांगडा जो आहे ना, तोच मला खायचा आहे. मस्त छान नाव आहे तुमच्या हॉटेलचं, मासेमारी. हो ना, एखादी डिश मागवा म्हणजे तुम्हाला कळेल. हो मागवतो. पण मला सांगा, तुमचे मासे स्वच्छ असतील ना, ताजे असतील ना? हो ना. पहिल्यांदाच खातोय, काही त्रास होणार नाही ना? नाही. आणि मुळात म्हणजे तुम्ही द्याल ते मासेच आहेत हे तुम्हाला कळेल ना? हो, तुम्ही पुण्याचे आहात ना? तुम्ही कसं ओळखलं? अहो, गेले कित्येक एपिसोड तुमच्यावर पुणेकर पुणेकर म्हणून विनोद करतात. अख्ख्या महाराष्ट्राला कळलंय तुम्ही पुणेकरच आहात. तुम्हाला ताजे मासे हवेत ना? हो. मग चला. नाही, पण तुम्ही दिलेले मासे ताजेच आहेत ह्याला काय पुरावा? मग गळ घ्या. आता या वयात कुठे गळ घालताय? हो, तसं नाही, हा गळ घ्या. तुम्हाला ताजे मासे खायचेत ना? हो. चला मासेमारीला. चला. चला पाण्यात टाकूया गळ, आमचं प्रायव्हेट तळ. चला पाण्यात टाकूया गळ, आमचं प्रायव्हेट तळ. हे आमचं प्रायव्हेट तळ आहे. अच्छा. याच्यात तुम्ही गळ टाकायचा. तुमच्या गळाला मासा लागला की लगेच तुम्हाला तळून देणार. मी मासे खायला आलोय, मासे पकडायला नाही आलो. हो काय? नाही हे म्हणजे साधा स्वेटर घ्यायला जावा आणि तुम्ही मेंढी घ्या असं सांगण्यासारखं आहे. अहो, टेन्शन कसलं घेताय? आम्ही सगळ्या माशांना व्यवस्थित ट्रेनिंग दिलंय, पटकन गळाला लागायचं. मला सांगा, तुम्हाला कुठला मासा खायचा आहे? तुम्ही आता नाही कसं घाणेरडं गाणं म्हणत आलात, रे बांगडा माझा माझा बांगडा. तर तो जो बांगडा आहे ना, तो बांगडाच खावासा वाटतोय. बांगडा खावासा वाटतोय? हो, मग तळ्यातनं बांगडा काढा. आधी गळ टाकू का? हो, टाका. बरं, जाऊ दे. हा, पाण्यात टाका. पण मला सांगा, या सगळ्यामध्ये बांगडा कुठला हे मला कसं कळणार? हो, सोपं आहे. जो दोन्ही कल्ले वर करून बांगडा करतोय ना, तो बांगडा. आता मासा कशाला कुल्लेवर करेल? अहो, कल्ले वर करून असा भांगड्यासारखा पोहतोय ना, तो बांगडा. साधा मासा खायचा आहे, हा माणूस मला नवीन नवीन माहिती देतोय. हे तर काहीच नाही. हे बघा, ती सूर मारते ना, ती सुरमई. सूर मारते ती सुरमई आहे का? अहो, वाडकरांनी ह्याच्यावर अख्खं गाणं म्हटलंय. कुठलं? सुरमई श्याम इस्तर आहे. तुम्हाला एक सांगू का? काय? मी पुण्याचा आहे, मी वेडा नाही आहे. अहो, खरंच सुरमई श्याम इस्तर आहे म्हणजे काय? रोज संध्याकाळी एकतरी सुरमई तळून खा, चवीला चांगली लागते. हा माणूस मला सतत वेगवेगळ्या माहित्या सांगतोय, मासे काही खायला घालत नाहीये. नाही, गळ टाका, बांगडा काढा, आता काय लागला? नाही ना, लागेल. थोडासा प्रॉब्लेम केलाय. काय झालं? तुम्ही चुकून पापलेट काढले. बापरे, आता सोडू का परत? नाही, सोडू नका. हो, दुसऱ्या टेबलची ऑर्डर आहे ना, त्याला हा पापलेट देऊन येतो, तोपर्यंत बांगडा काढा. सगळं काम माझ्याकडनं करून घेताय. टाकू का? आला आता आला तर मी ओरडणार नाही का आला म्हणून. हा कुठला आता? हा बांगडा आहे.
हळू हळू हातात घ्या हातात घ्या पटकन आहे ना हा गळ बाजूला टाका चला चला इकडे 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 आता हा लगेच बांगडा कापा बांगडा मीच कापायचा आहे. असं काय करता तुम्ही कापला नाही तर परत तो तळ्यात उडी मारेल आणि असा भांगडा करायला लागेल नको नको कापतो हा. मी पहिल्यांदाच कापतोय बघा नीट कापतोय का चक चक चुक चुक चिक चिक चक चक चुक चुक चिक चिक झाला का हो कापू झालं आता लगेच त्याला तिखट मीठ लावा का अहो कुठची फालतू गोष्ट जरी असली ना तरी तिखट मीठ लावल्यावर लोकांना आवडते की नाही हे खरं. लाव ना. आज लगेच त्याला ते तांदळाचं पीठ पण लावा अहो, सगळं नाही करायचंय का? हा, खायचंय ना भूक लागली ना तो तवा घ्या तवा घेऊ तो शेगडीवर ठेवा ठेवला शब्बस त्याच्यात मध्ये आता थोडस असं ना तेल टाका तेल ह्याच्यातलं तेल कुठे तेल टाकलं माशाचे तुकडे टाका हे तुकडे टाकू माझे आता तळा आता पुन्हा तळ्याकडे जायचं बापरे आता तळ्याकडे तळा फ्राय करा अच्छा फ्राय करायचं एक गंमत राहिलेली आहे काय ते? खालनं आत कोण पेटवणार आहे तुमचे तीर्थरूप का माझे तीर्थरूप मी पेटवतो हा हा पेटलं तळा तुम्हाला एक छानसं गाणं येतं का हो? आत्ता तळताना गाणं म्हटलं ना की लगेच मासे तळतात हो का हो म्हणतो हा 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 तळा तळा मासा तळा आपला बांगडा आपणच तळा 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 मासा तळा आपला बांगडा आपण तळा बघितलं तुम्ही गाणं म्हटल्यावर लगेच तळला की बांगडा आता एक काम करा डिशवर काढून काढलं आता खाऊन घेतो हो गरम आहे ओ फुंकून खायचा हो, हे खरं, हा. हो इकडे फुंका हा. कशी आहे चव कशी आहे मस्तच आहे मस्त आहे ना हे घ्या बिल आधी खाऊन तर होऊ दे माझं पहिलं बिल द्या मग काय खायचंच आहे तुम्हाला हो का छान छान हा. अरे बापरे 1000 रुपये बिल असं काय करताय एक पापलेट एक बांगडा 1000 रुपये नाही होणार पापलेट मी फक्त पकडला होता हा म्हणूनच तुम्हाला अर्ध बिल दिलंय हा आणि मेंटेनन्स नको कसला बाहेरून पाणी आणा ते प्रायव्हेट तळ्यामध्ये सोडा बाहेरून मासे आणा ते इकडे सोडा त्यांना वाढवा मग तुमच्यासारखं गिराईक आलं की बाहेरून गळ आणा तो तुम्हाला द्या मग तो तुम्ही टाकणार त्याच्यात मासा येणार आता मासे पकडेपर्यंत किती मेहनत करावी लागते आम्हाला हो पण आचार्याचं बिल लावलेलं नाहीये बरं का ते तुम्हीच केलंय ना आणि एवढं सगळं करायचं म्हणजे 1000 रुपये काय जास्त नाहीये चीची काहीच नाही चीची काहीच नाही मी तुम्हाला सांगू का खरं आज मला अर्थ कळलेला हा. आहे मासेमारीला झक मारी काय म्हणतात ते? चला बघूयात ही मासेवारी कशी वाटली आपल्या परीक्षकांना हा. आमच्या यांनाच विचारूयात नाव नाही घेत मी कसं वाटलं प्रमिला तू असं विचारतेस ना कसं वाटलं मला काही सुचत नाही काय बोलायचं ते असं प्लीज लाजून विचारत जाऊ नको तर काय एक ऑड मिनिट. तू आता म्हणालीस की नाव नाही घेत यांचं पण तुला मी नाव घ्यायला लावणार आहे अगो बाई मी त्याचा हात तुझ्या हातात दिलाय ना मग आता माझी एवढी इच्छा पूर्ण करायची सासूबाईंचं एवढं नाही ऐकणार विचार करून ठेवते बर असो काय आनंद दिग्या क्या बात आहे ताई आनंदला ऊत आला होता आज ऊत आला होता त्याला आनंद मासे खातोस ना तू नाही मग तू एवढे सगळे रिॲक्शन कशा काय दिल्यास म्हणजे मासे म्हणजे काय तुला खरंच लोणचं वाटलं आणि डोंट टेल मी की तू हे करताना उकडीचे मोदक इमॅजिन करतो बांगडा आणि पापलेटच्या वेळी खूप मज्जा आली मला खूप मज्जा आली आणि आनंद तू सुटला होतास तू ते गळ पकडल्यानंतर गळ टाकू म्हटलं तू टाकलास तो टाकून दिलास गळ मला मजा आली प्रचंड एन्जॉय केला तुमचा ऍक्ट ऑल द बेस्ट थँक्यू स्वप्नील सर आनंद मला असं वाटतं की ऍज अन ऍक्टर तुझी ताकद काय माहितीये तू नॉनसेन्स कन्व्हिन्सिंगली करू शकतोस जी खूप मोठी कॉम्प्लिमेंट आहे तुला आनंद काय किंवा दिगंबर काय तुमच्या दोघांची ऍज ऍक्टर ना पुन्हा एकदा आम्हाला ताकद बघायला मिळाली आणि क्या बात आहे मला खूप आवडला ऍक्ट मला कॉन्सेप्ट पण आवडला मला हे हॉटेल पण आवडलं मला तो तिथला तो मालक पण आवडला आणि ते गिराईक पण आवडलं ते पुण्याचं असल्यामुळे त्याला एक वेगळा फ्लेवर आला सो तवा फ्राय असतो रवा फ्राय असतो तसा पुणा फ्राय गिराईक होता सो मजा आली ऑल इन ऑल आय थिंक पापलेटच्या करी इतकाच परफॉर्मन्स थँक्यू नायगावकर काका
हे तर माझे सगळे आवडते आणि खूप जानेमाने अभिनेते आहेत, वादच नाही. पण विनोदी हसायला लावणं, नाही तर अगदी कृत्रिमपणे आता हसा आता टाळ्या वाजवा असं जे असतं ना, ते सहजगतेनं माणूस इतकं एन्जॉय करतो. फारच सुंदर. म्हणजे त्यातला म्हणजे यातला नॉनव्हेजचा पीस नाही, पण तुमचा हा जो पीस म्हणून झाला विनोदी, तो फारच ग्रेट. क्या बात. थँक्यू सर. पाहूया या रेसिपीला आपल्या जजेसने किती मार्क्स दिलेत. स्वप्नील सर 9 गुण. निर्मिती ताई 9 गुण. आधीचे 18, आत्ताचे 18, एकूण 36 गुण. थँक्यू तर भाऊजी तुमच्या पुढच्या सगळ्या मासेमारीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू.